एडीवीचे येडे इकडं उभे आहेत आणि हा एक इकडं हंटरवाला. हे मस्त उडतंय पण हा, हे मस्त दिसतंय हां उडताना. मित्रांनो आम्ही अमृतेश्वर टेम्पलला पोहोचलो आहे आणि आता दर्शन करायला जाणार. हेल्मेट वगैरे इथं ठेवले आणि चहा वगैरे घेऊन मग सांदनदरीला पण जायचं. सांदनदरीला पण जाऊया. आपला ट्रेक झालेला आहे सांदनदरी 2ही वेळा, पावसाळ्यात पण झाला आहे आणि नॉर्मल थंडीत कॅम्पिंग पण केली आहे आपण पूर्ण सांदनदरीत. पण जाऊन येऊया आता, इतक्याला आलो तर. पण आत्तापर्यंत इथे येत होतो ते बसने येत होतो आणि आज आपली चेतकला घेऊन आलो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या बाईक्स इथे ठेवलं आहे, इथं लावलं आहे मस्त. आणि पोरं इथं मस्त पोहत होते. आता झालं वाटतं पोहून त्यांची. ही पुष्करणी सगळे देवी देवतांचे मस्त मूर्त्या वगैरे आहेत. सो चला आता भोलेनाथचं दर्शन घेऊया, ज्यासाठी इतक्या लांब आलो आहे सकाळी उठून, आणि ते करूया. चला मित्रांनो आपण पोचलो. मित्रांनो मी तुम्हाला आता घेऊन जातोय महादेव अमृतेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. चला जी खूप दिवस पाण्याखाली राहिलं येतात थोड्या दिवसात जेव्हा पाऊस सुरू होईल. मित्रांनो दर्शन घेऊन जी शांती भेटते ना महादेव भगवानची, ती कुठेच नाही भेटणार. फायनली आपण अमृतेश्वर मंदिराच्या तिथे पोचलेलो आहे आणि तिकडे आपला रतनगड याच्या पाठीमागे. आणि हे मंदिर, या मंदिराची खासियत अशी आहे की महादेव भगवानची जी पिंड आहे ती प्रवरा नदीचं जे पाणी आहे किंवा पाऊस पडल्यानंतर जे पाणी तिकडे वाढतं त्या टायमाला महादेव भगवान ही जी पिंड आहे ती पूर्ण पाण्यामध्ये राहते. आणि रतनवाडीतलं हे अमृतेश्वरचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. लोक खूप दूरवरून इथे दर्शन घ्यायला येतात. मुंबईपासून जनरली 185 किलोमीटर आहे आणि रतनगडचा पायथा पण म्हणू शकतो आपण. रतनवाडी जे बेस विलेज आहे ते, आणि ते तिकडं आपला रतनगडच्या धुक्यात आहे तो खोटा, आणि त्याच्या पलीकडे आपला रतनगड. आणि हे सुंदर असं अमृतेश्वरचं जे मंदिर आहे ते. आपला ग्रुप सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे.
चांदण व्हॅलीला जायचा प्लॅन आहे, सम्राजला. आधी सम्राज म्हणजे आपण जे सम्राजवरून रतनगड करतो आपण तिथे, आणि मग पुढे MTDC हॉटेल. तर फायनल महादेव भगवानला एकदा बाय बाय म्हणजेच दर्शन घेऊया आणि निघूया. चेतकला पहिल्यांदा महादेवाच्या चरणी ठेवून महादेव भगवान की जय, हर हर महादेव. चलो गाईज, इथपर्यंत ब्लॉग बघितलाच आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच महाराष्ट्रातले खूप खूप छान छान प्लेसेस आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. मित्रांनो, एक रील शूट करायला खूप टाईमपास केला, पण ठीक आहे, वर्थ इट आहे ॲक्च्युली. कारण की मजा मस्ती करायसाठीच तर आलो आहे. आपल्याला कुठं कंपल्सरी टायमिंगमध्ये जायचं आहे घरी. जाऊया यार आज रात्री 12 तर वाजले लागताची. आणि सह्याद्रीमधले हे नजारे बघायला तरसून गेलो होतो मी. वाटलं नव्हतं यार, काही दिवस होते ते ह्या सह्याद्रीमध्ये आपण बसमध्ये येऊन मिळेन त्या साधनाने येऊन ट्रेकिंग करायचो. किती ट्रेकिंग केली आहे, चांदणदरी, संदन व्हॅली, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, त्याच्यानंतर AMK, कोणते कोणते गड नाही केलेत. आणि आता त्याच सह्याद्रीमध्ये आपण आपल्या चेतकला घेऊन बाईक राईडला आलो आहे. म्हणजे किती छान फिलिंग आहे ही. वाह, मजा आली. फायनली संदनदरी आणि संदनदरीचा क्राउड भेंडी. आ जाओ नीचे का जाने का जाते. ADVचे येडे इकडं उभे आहेत आणि हा एक इकडं हंटरवाला. हे मस्त उडतंय, पण हे मस्त दिसतंय हां उडताना. बॅक टू ऑन रोड. बाय बाय संदन व्हॅली, बाय बाय रतनगड. मजा आली. आणि आता फायनली जेवण करायला थांबायचं आहे आता एका ठिकाणी. सो जेवायला जाऊया आता. जेवायला जाऊया, भुकायला लागेली, भुकायला लागेली. जेवायला जाऊया, जेवायला जाऊया. MTDC चं जे महाराष्ट्र नाही काय काय जे काय यार MTDCचं
हॉटेल आहे. आणि वाव, हे थोडं इग्नोर करा, ते मस्त आहे, ते पण थोडं इग्नोर करा. मस्त आहे, मस्त आहे. चला आता जेवण करूया, आता भूक लागली यार, भूक लागली, भूक. मित्रांनो मी आता ATCच्या हॉटेलला जेवायला एक नंबर व्ह्यू आहे आणि जेवण करणार, थोडा आराम करणार आणि निघणार. छान. गणपती बाप्पा पुन्हा एकदा मोरया. जेवण झाल्यानंतर जी राईड असते थोडी सुस्तावलेली राईड आहे, बट नो वरीज, खूप मजा येणार आहे. आता खूप सारे सीनरी भेटतील, बघूया किती भेटते. लेट्स गो गाईज. 4 तासाचा रोड आहे आता, 178 किलोमीटर बॅक टू होम. आणि आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. ग्रुप पण मस्त आहे, प्रसिक, बिजॉय, मयूर, नितीन आणि त्यानंतर मनू, मीत. मजा आली, सगळे खूप व्हिडिओज, खूप फोटोज काढलेत. हा ब्लॉग खूप छान होणार मित्रांनो. आणि जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक करायला, शेअर करायला आणि कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका, कारण कॉमेंटनेच कळेल मला की पुढं अजून काय मला चेंजेस करायचे आहेत. वेलकम बॅक टू चांगला रोड. खूप जास्त ऑफ रोड काइंड ऑफ पॅच होता ॲक्च्युली ना. सह्याद्रीमध्ये यायला जी उत्सुकता असते ना, तेच सह्याद्रीमधून जो पाय बाहेर काढायचा म्हणलं ना, ते यार वैताग घेतो. म्हणजे असं वाटतं यार नको ना, अजून एक दिवस थांबायला पाहिजे, एक दिवस सुट्टी टाकूया, एक दिवस थांबूया. पण आपल्याकडे लिमिटेड दिवस आहे, लिमिटेड वेळ आहे. सो आपण येत राहू. आता पावसाळा सुरू होणार आहे, सह्याद्री तर बहरणार आहे आता मस्त. आपण मस्त घाटवाटांच्या सिरीज पण बनवायचा प्रयत्न करू. जसा जसा वेळ भेटेल तसा तसा सह्याद्रीत यायचा प्रयत्न करूच आपण. आणि नवीन नवीन रोड, नवीन नवीन ग्रुप, नवीन नवीन पोरं, नवीन नवीन रायडर्स. जेवढा चांगला एक्सपिरियन्स घेता येईल तेवढा चांगला एक्सपिरियन्स घेऊ मित्रांनो. तुमचा सपोर्ट हाच मला इथपर्यंत घेऊन येतो आहे, आणि तुमच्या सपोर्टमुळेच मला एवढं मोटिवेशन भेटतं आहे सगळं करण्यासाठी. त्यामुळे असाच तुमचा सपोर्ट असू द्यात. लवकरच आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर 10,000 फॉलोअर्स पूर्ण होतील, आणि तो एक माइलस्टोन आपल्याला पूर्ण करायचा होता. तो माइलस्टोन एकदा पूर्ण होऊन जाईल. आणि आता ही फॅमिली वाढतच राहील. रायडर जॉईन होत राहतील, बायकर जॉईन होत राहतील. नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन प्लेसेस आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत राहू. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघत आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की लाँग व्हिडिओज आपण इंस्टाग्रामवर टाकू शकत नाही, आणि रायडरिंगचे जे व्हिडिओज आहे, लाँग व्हिडिओज, ते आपण यूट्यूबवरच टाकू शकतो. सो प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. रोड चालू झालेला आहे, म्हणजेच घाट होते का थोडासा. जेवण झाल्यानंतर याला लई सुस्ती येते खरंच, पण गाडी चालवायला अलगच मजा येते.
काही थोड्या दिवसांनी आपण येऊया परत इथे. हा हे जे सह्याद्री आहे ना पूर्ण ज्या टायमाला हिरवा होईल ना, वा मग मजा येईल तेव्हा. मग येऊया आपण. आपल्या सरकारांना पण घेऊन यायचं आहे एकदा. सरकार काही उठले पाहिजे फक्त लवकर आमचे. हा नजारा बघा भाई, सह्याद्रीमध्ये ना कधीच आणि कधीच काय बोलू मी यार, काय सांगू मी, काय कसं मांडू या शब्दामध्ये. क्रूज कंट्रोलवर बाईक सेट केली आहे, चेतक आपला क्रूज कंट्रोलवर सुरू आहे आणि सह्याद्री इतका मस्त आहे, वेदर इतकं छान आहे भाई यार, काय बोलू मी यार. मित्रांनो, घोटी हायवे, घोटीचा रोड सोडून आता पुन्हा एकदा मुंबई हायवेला लागायला लागते. नाशिक मुंबई या किंवा मुंबई आग्रा हायवे जे पण आहे त्याला लागतो आहे आपण आता. 5 वाजलेत, करीबन 150-160 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि बघूया कुठपर्यंत पोहोचतो. आता स्टॉप वगैरे घेणार आहे का नाही माहिती नाही. आणि आता जो शेवटचा जो पार्ट असतो ना, हा शेवटचा 1-1.5 तासाचा, हा खूप टायरिंग आणि खूप इरिटेटिंग पार्ट असतो रायडिंगमध्ये. कारण की घरी पण पोचायचं असतं आणि रश पण भेटतो आणि मिक्स फिलिंग असतात सगळ्या. कोई नाही. 5:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण पुन्हा एकदा कसारा घाटला सुरुवात करतो आहे. म्हणजे कसारा घाट आता सुरू होतं इथून. तर जाताना इन्स्ट्रक्शन आहेत की जास्त लीन करायची नाही आहे, कारण की इथे ना लीन करायला गेले ना, हे आहे बघा, हे जे दिलेत ना, याच्यामुळं गाडी व्हायबल होण्याचे चान्सेस असतात. तर लीन करू नका बोलते. तर नॉर्मल आपलं स्पीडवर कंट्रोल करूनच करायचं आहे. तर सो फार सो गुड. सूर्यदेवता मस्त इव्हिनिंगच्या टाईमला खाली झाल्यात. आता मस्त एक पाण्याचा ब्रेक झाला. सगळ्यांनी हवा चेक केली पुन्हा एकदा, कारण की खूप सारे ऑफ रोड पॅचिंग होते ना, तर मोस्टली हवा जाण्याचे चान्सेस असतात. तर काही लोकांची गेली, काही लोकांची नाही गेली. आपली नव्हती गेली, पण चेक केली, पण माहिती नाही 20 का भरली. पण मला नाही वाटत पाठीमागच्या चाकात 20 हवा आहे. मे बी मशीनमध्ये काय फॉल्ट असू शकतो, कारण की एकदम दगडासारखं आहे पाठीमागच्या चाकात. आणि चाकात हवा जर कमी असती ना तर फील झाली असती, आणि तसं काही फील झाली नाही. आपल्या चेतकचे 986 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आणि माझ्यामध्ये आता घरी पोहोचेपर्यंत आपण आपल्या गाडीचे चेतकचे 1000 किलोमीटर पूर्ण होतील. आणि मग आपण पहिल्या सर्व्हिसला टाकू. आणि त्यानंतर मी एक डिटेल व्हिडिओ बनवतो. सीट कम्फर्ट, पिलियन कम्फर्ट, मायलेज, व्हायब्रेशन, हिटिंग सगळ्यांवर. तर हा व्हिडिओ मोस्टली इंस्टाग्रामवर टाकता येईल का नाही बघतो, नाही तर मग मी यूट्यूबवर नक्की टाकेन आणि त्याची लिंक आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर देईन. सो लेट्स गो. मित्रांनो, आपल्या चेतकचे 999 किलोमीटर पूर्ण झालेत आणि थोड्याच वेळात 1000 किलोमीटर पूर्ण होतील. आणि आपण आपल्या चेतकला 1000 किलोमीटर चालवले आत्तापर्यंत. आणि याचा रिव्ह्यू मी लवकरच शेअर करेन आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्राम चॅनलवर पण. सो आणि आता 1000 कंप्लीट होतील. मला पुढं पण बघायचं आहे ना. झाले. आणि सर्व्हिसचा ऑप्शन आपल्याला आलेला आहे. आणि आता आपण लवकरच सर्व्हिसला टाकूया. चेतकचे फायनली 1000 किलोमीटर पूर्ण केलेत आपण. आणि 3 विकेंड राईड आणि 2 वीक ऑफिसला डेली घेऊन गेलो होतो, तेव्हा कुठं आपण चेतकचे 1000 किलोमीटर पूर्ण करू शकलो. आणि ठीक आहे, आपण 700-800 किलोमीटर झाल्यानंतर चेतकला म्हणजे थोडंसं खेचलं आहे. 80-90ने चालवलं आहे. अजून 100 तर नेली नाही मी गाडी. तो आता याच्यानंतर सर्व्हिस करूया आणि मग लॉंग राईडसाठी आपला चेतक रेडी झाला आहे.
आत्ता ग्रुपमध्ये BMW GS 310 आहे, 2 390 KTM ॲडव्हेंचर आहे, एक हंटर 350 आहे, एक मेटिओर 350 आहे आणि एक एक्सपल्स आहे. सगळे लोक हेच बोलत आहेत की E20 फ्यूलमुळं आमचा ॲव्हरेज ड्रॉप झाला आहे. भाई, माननीय नितीन साहेब आम्हाला 100% पेट्रोल द्या, आम्ही जास्त पैसे भरायला तयार आहे, पण आमच्या गाड्यांची काय वाट लावू नका. भले याच्यावर लिहिलं E20, पण E20 काय भेंडी ॲव्हरेजच देत नाही आहे गाडी. आता मी सकाळपासून किती किलोमीटर झाले तुम्हाला दाखवतो. ट्रिप 2मध्ये आपण टाकले 300 किलोमीटर झालेत आणि आत्तापर्यंत आपल्याला 28चं ॲव्हरेज दिलं आहे. ॲक्च्युली मागचे 60 किलोमीटरमध्ये 30 किलोमीटरचा जो पॅच होता तो खूपच खराब रोड होता आणि त्याच्यानंतरचं 30-32 किलोमीटर आपण खूप खेचली आहे गाडी. सो त्यामुळे ॲव्हरेज ड्रॉप झालं आहे असं पण असू शकतं, माहीत नाही. मी ज्या टायमाला सकाळी निघालो होतो आणि कसारा क्रॉस करून थांबलो होतो लगभग 100-125 किलोमीटर, तेव्हा ॲव्हरेज दाखवत होतं 32-33 आणि आत्ता ॲव्हरेज दाखवतं आहे 27 असं 28 दाखवतं आहे. सो आय डोंट नो, पहिले पॉवरचं पेट्रोल होतं, नंतर भेटलं नाही, मग आपल्याला साधं पेट्रोल टाकावं लागलं आणि काय करायला पाहिजे यार, कळत नाही खरंच. मुंबईमध्ये स्वागत झालं आहे मित्रांनो, ते पण खूप छान पद्धतीनं, आणि ते म्हणजे ट्रॅफिक भेंडी केलं आहे. आणि आता जिथं सकाळी आम्ही भेटलो होतो आता तिथेच पुन्हा भेटायचं ठरलं आहे आणि तिथून मग सगळे मीरा रोडला जाणार, बाकी नवी मुंबई, काही काळामध्ये काही उरण वेगवेगळ्या ठिकाणून जे लोक आले ते वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होऊन जाणार. मित्रांनो, फायनली ग्रुपला बाय बाय म्हणायचा वेळ आली आहे आणि सगळ्यांना एकदा बाय बाय बोलूया आणि आपलं पुन्हा एकदा आपला घरासाठी मयूर भाई, चला भेटूया पुढच्या राईडला. आणि अपेक्सच्या यूट्यूबचा हे संपतो इथेच आणि सफारी विवेकचा पण ब्लॉग इथे संपतोय. सगळ्यांना बाय बाय बोलूया. नाही बाय, पुढच्या राईडला भेटूया. चला पुढच्या राईडला भेटूया. मीत बाय. हो म्हणू क्या, फोन पे ही है क्या? चल भाई निकतो मी पण. हाँ बहुत मज़ा है, अगली राइड में बहुत मजा. सफर विथ विवेक. तुमच्यामुळे माझी राईड चांगली झाली. ॲक्च्युअल मला पहिले ग्रुपमध्ये राईड कशी करायची आज कळालं आहे मला. म्हणजे मी कधीच राईड, मजा आली एकदम, बाप मजा आली. थैंक्स टू विजय एक्चुअली. उसने इंट्रोड्यूस किया मेरे को, इसको भी और मेरे को भी. और फ्यूचर राइड में लेके जाएगा तेरे को? अरे 100% आएगा, मैं 100% आहे. आपण एकत्र करू, 100%. हो, तोपर्यंत मी गिअर वेअर वगैरे घेतो आणि ते हे पण ब्लूटूथ गियर भी ना रेंट पे मिल जाता है, वही करते हैं. हाँ, शेयरपाल से यू कैन ऑर्डर इट. राईट ओके. मित्रांनो, सगळ्यांना बाय बाय बोलून आपण आपल्या वाटेला लागले गोलवंदर रोडला.
भयंकर ट्रॅफिक आहे माझ्यावाडी सर्कलला खाली. बापरे, पाऊण तास गेला माझा तिथे. शेट, काय हरकत नाही. फायनली आपण आपल्या रोडला लागलो आहे आणि अजून 18 किलोमीटर आहे घरी पोचायला. आता मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना पार्किंगमध्ये भेटतो मित्रांनो. मित्रांनो 9 वाजलेत आणि फायनली आपण घरी पोचलो आहे. लेट मी शो यू दी डिटेल्स. ट्रिप 2 आपण टाकली होती. ॲक्च्युली याच्यात फक्त 20 किलोमीटर कमी आहे. जे घरून निघायच्या आधी म्हणजे मी ठाण्याला पोचलो त्याच्यानंतर चालू केली होती. तर 380 किलोमीटर 26चा ॲव्हरेज दिलं आहे. ॲक्च्युली शेवटचे जे पॅच आहे कमीत कमी 20-25 किलोमीटरचा सगळं पॅच आहे व फर्स्ट आणि सेकंड रोड चाललं आहे. त्याच्यामुळं ॲव्हरेज कमी झालं. पण जर हायवेला ॲव्हरेज बघितलं तर 30-35 32पर्यंत दिलं आहे. सो दिस इज इट. आपलं अमृतेश्वरची विजिट पूर्ण झालेली आहे आणि आता बाईक चेतकला आपल्या सर्विसला घेऊन जावं लागणार आहे. सो मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण असेच नवीन व्हिडिओज आणत राहूया. चला, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.